धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामे झाल्यानंतर जळगावच्या HDFC चौकामध्ये युवाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जल्लोष करण्यात आले। भर पावसामध्ये या ठिकाणी मेलेडी चॉकलेट त्याच्यानंतर पेढे वाटत व त्याच पद्धतीने नागरिकांनी जे आहे या ठिकाणी आंदोलन जे आहे या ठिकाणी आनंद व्यक्त करताना पाहायला मिळतात आहे। सगळे युवक जे आहे या ठिकाणी घोषणाबाजी देताना पाहायला मिळतात आहे। नेमका आनंदाचा यांचा काय क्षण आहे, काही आपल्यासोबत युती आहे त्यांच्या काय सांगणार आज आप या ठिकाणी आंदोलनामध्ये आहे जो आहे त्याचा विजय झालेला आहे का? आपला विजय आज आहे एकादशी आषाढी एकादशी। तर आपल्याला महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे। संतांनी सुद्धा न्यायाविरुद्ध बंड पुकारले होते। आपल्याला समाजसुधारकांची परंपरा आहे, त्यांनी सुद्धा अशा प्रकारे बंड पुकारले होते। आणि आता आपल्यावरती जे हुकुमशाही पद्धतीने जे राजकारण चालू होतं किंवा पैशांच्या जोरावरती जे विद्यार्थ्यांना म्हणजे पेपर फुटीचं जे प्रकरण झालं आणि बेरोजगारीची समस्या आहे, मानसिक आरोग्याची समस्या आहे, आत्महत्यांची जे समस्या आहे त्याच्याकडे सरकारने खरंच लक्ष द्यायला पाहिजे। कारण की भारत माता म्हणजे आपण आहे। जर का आपण प्रत्येक व्यक्तीला जर का आपण भारत माता म्हणून बघितलं नाही तर आपली भारताचा विजय होणार नाही। आणि भारतामध्ये युवकांची संख्या ही इतर देशांपेक्षा जास्त प्रमाणात आहे। काय सांगशाल आंदोलनाला तुम्ही सातत्यानं होता, दिल्लीचं आंदोलन चाललं होतं मात्र गल्लीमध्ये आपण सातत्यानं या ठिकाणी आवाज उठवत होता। आपण अनेक ठिकाणी जे बघायचं तर आपण या ठिकाणी सातत्यानं पर दिवस या ठिकाणी आंदोलनामध्ये चालू आहे। आज विजय कसा वाटतो आपल्याला? हमारा खूब आनंद झाला है और कुछ दे रहा है, दुरुस्त है, अच्छा हुआ आपने रिजाइन दे दिया। और जब तक आप देते नहीं हम वैसे भी रुकने वाले थे नहीं। आगे चल के भी हम लोग को जहाँ पे समस्या आएगी, जहाँ पे तकलीफ होगी हम लोग आवाज उठाएंगे और ऐसे ही उठाते रहेंगे जब तक हमारे आवाज को बराबर हमको जो चाहिए हमारी मांगे पूरी होती नहीं है। और आप अगर यूथ को कम समझ रहे हो तो बिल्कुल मत समझना। और आगे चल के भी हर एक मिनिस्टर, हर एक जो वहाँ पे बैठा है, जो भी सरकार में है, वो हमको सर्व करने के लिए बैठा है। और हम जब तक आप हम लोग को प्योरली सर्व नहीं करते, हमको जो हमारी मांगे हमारे भलाई के लिए काम नहीं करते, हम तब तक चुप नहीं रहेंगे। और हमारी भलाई अगर आप नहीं करने को तैयार हो तो हम मांग के हमारी भलाई करवा के ही लेंगे। कशा पद्धतीचा साजरा केला आपण? हम लोगों ने मेलेडी सब में डिस्ट्रीब्यूट किया, मिठाई वगैरे वाटली आम्ही लोकांमध्ये, आम्ही डान्स वगैरे केला। आणि आम्हाला जेव्हा समजलं की धर्मेंद्र प्रधानचं रेजिग्नेशन आलंय आम्हाला सर्वांना खूप आनंद झाला आणि खूप असं एम्पावर्ड फील होते की येस वी डिड इट अँड वी फायनली डिड इट, वी ऑल डिड इट। काय सांगशील, दिल्लीमध्ये आंदोलन चालू होतं, गल्लीमध्ये आपण लोक होतात, कशा पद्धतीचा वाटतं आनंद आता हा? काय वाटतं? गेल्या 25 दिवसांपासून विद्यार्थी मित्र सर्व भारताचे विद्यार्थी दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे जमा झाले आहे व शांतीपूर्व अहिंसा पद्धतीने ते आंदोलन करत आहेत, स्ट्राईक करत आहेत, प्रोटेस्ट करत आहेत। पण सरकारद्वारे व होम मिनिस्ट्रीद्वारे त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला, त्यांच्यावर टिअर गॅस फेकण्यात आली, तरीही विद्यार्थी मित्रांनी त्यांचा धीर सोडला नाही। व जेव्हा आज 25 दिवसांच्या या आक्रोशानंतर धर्मेंद्र प्रधान जे भारताचे शिक्षा मंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिला आहे, तर याच्यातून सिद्ध होऊन येते की जेव्हा भारताचे विद्यार्थी एक गोष्ट ठरवतात, भारताचा युवा एक गोष्ट ठरवतो तर तो ते साध्य करायमध्ये मागे राहत नाही, हेच आम्ही सांगायची इच्छा ठेवतो। निश्चितच बघायला गेलं तर या ठिकाणी युवक जे आहे या ठिकाणी आनंद व्यक्त करताना मला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जाहीर झाल्यानंतर जळगावच्या HDFC चौकामध्ये युवकांच्या वतीनं जल्लोष करण्याला पाहायला मिळत आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।